निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये एमआयएमला खिंडार पडलेला आहे। नगरसेविका अश्विनी लांडगे आणि नेते डॅनियल लांडगे यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाल्याची माहिती आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांचाही मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याची माहिती समोर येते। पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश संपन्न झाला आहे आणि तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात एमआयएमला मोठा खिंडार पडलेला आहे। एमआयएम पक्ष असदुद्दीन ओवैसी ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि या पक्षामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एमआयएम असेल किंवा वंचित यांची मागच्या निवडणुकीमध्ये युती होती आणि त्याचा फटका हा काँग्रेसला बसल्याचं पाहायला मिळालं होतं। पण या निवडणुकीमध्ये मात्र एमआयएमला काँग्रेसचा खिंडार पडल्याचं दिसून येतंय। निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये एमआयएमला मोठा खिंडार पडलेला आहे। नगरसेविका अश्विनी लांडगे आणि नेते डॅनियल लांडगे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे। तर एमआयएमचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये सामील झाल्याची माहिती समोर येते। पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश संपन्न झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।